नमस्कार, मी जयश्री देसाई. अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. गेल्या शनिवारचा एपिसोड काही अपरिहार्य कारणांमुळे प्रसारित होऊ शकला नाही, त्याबद्दल मनापासून दिलगिरी आहे. आज जास्त वेळ न घालवता आपण पुढच्या विषयाकडे वळूया. सध्या जिन्स-इन-जित्सू ही जी पद्धत आपण घेतो आहे, त्यातली जी सेफ्टी एनर्जी लॉक्स आहेत, 26 सेफ्टी एनर्जी लॉक्स, ही बघायला आपण गेल्या एपिसोडपासून सुरुवात केली होती. आपण सेफ्टी एनर्जी लॉक, ज्याला प्राईम मूव्हर असं म्हटलं जातं, ते पहिल्या भागात बघितलं. आता दुसऱ्या भागात, आजच्या भागात म्हणजे आज सेफ्टी एनर्जी लॉक हे लॉक 2 हे आपण बघणार आहोत. 1 आणि 2 ह्यांची म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू असं जरी म्हटलं तरी चालेल. त्यामुळे ज्यांनी तो एपिसोड बघितला नसेल त्यांनी तो कृपया पण जाऊन बघावा, तपशीलवार बघावा. म्हणजे ते जे फायदे, ते फायदे आणि लॉक 2चे फायदे हे दोन्ही एकत्रित कसे मिळवायचे हे लक्षात येईल. सेफ्टी एनर्जी लॉक 2 बद्दल बोलायचं, दुसऱ्या लॉकबद्दल जर बोलायचं झालं तर त्याला विजडम किंवा फुल ऑफ एनर्जी, प्राणशक्तीचा भंडार असं त्याला म्हटलं गेलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे की ज्यांना पाठदुखी, शारीरिक लाभाबद्दल बोलायचं तर ज्यांना पाठदुखी, कंबरदुखी, सायटिकासारखी दुखणी, पायाची दुखणी अशी ज्यांना आहेत त्यांनी आवर्जूनपणे हा उपाय करावा. असा हा उपाय आहे, साधा सोपा उपाय आहे, लवकर फायदे देणारा उपाय आहे, कितीदाही केला तरी चालतो असा उपाय आहे. त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे वळूया. सेफ्टी एनर्जी लॉक फर्स्टमध्ये आपण असं म्हटलं होतं की ते गुडघ्याच्या आतल्या बाजूला, आपला मांडीचा फुगीर भाग जिथे संपतो तिथे ते लॉक असतं आणि ते असं धरायचं, पण क्रॉस हात करून धरायचं असं आपण त्याच्यात सांगितलं होतं. तिथे आपण धरल्याने जो आपला श्वास वरून खाली टाळूच्या कडनं सुरू होऊन पायाच्या बोटातनं बाहेर जातो, तो नियंत्रित करायला किंवा तो मार्ग त्याचा मोकळा करायला आपल्याला मदत होते. आणि तो बाहेर जाता जाता एक्झेल, दीर्घ एक्झेल होतो, दीर्घ उच्छ्वास होतो. त्यामुळे बाहेर जाता जाता तो शरीरातली सगळीच नको असलेली द्रव्य, नको असलेल्या भावना, या सगळ्या तो आपल्याला घेऊन जातो. आणि वर येणारी एनर्जी आणि खाली जाणारी एनर्जी यांचा संगम तिथे होतो आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराच्या विशेषतः वरच्या भागावर त्याचा खूप चांगला प्रभाव पडतो. त्याच्यामुळे सेफ्टी एनर्जी लॉक हे अतिशय इम्पॉर्टंट लॉक मानलं गेलेलं आहे. सेफ्टी एनर्जी लॉक ही त्याचीच दुसरी बाजू आहे असं मी म्हणते. याचं कारण जर सेफ्टी एनर्जी लॉक हे वरून खाली जाणाऱ्या श्वासला नियंत्रित करत असेल तर सेफ्टी एनर्जी लॉक 2 हे मागून वर जाणाऱ्या श्वास म्हणजे इनहेल, जो आपण श्वास भरून घेतो त्याच्यावर ते प्रभाव टाकतं. आणि जेव्हा एक्झेल सेफ्टी एनर्जी लॉकमुळे छान झालेलं आहे, पूर्ण श्वास बाहेर टाकला गेलेला आहे, फुफ्फुसं आपली रिकामी आहेत, त्यामुळे पूर्ण दीर्घ श्वास घेणं आपल्याला सेफ्टी एनर्जी लॉक 2मुळे शक्य होतं. 36 दैवी श्वासचा एपिसोड ज्यांनी बघितला नसेल त्यांनी तो आवर्जून जाऊन बघावा. म्हणजे इनहेल आणि एक्झेल कसं करायचं या पद्धतीनुसार. थोडक्यात सांगायचं झालं तर माकड हाडापासून, या पद्धतीमध्ये माकड हाडापासून श्वास भरून घेतला जातो आणि तो टाळूपर्यंत येतोय अशी आपण कल्पना करायची असते. आणि एक्झेलमध्ये तो टाळूतून पुढच्या बाजूनी बाहेर पडून पायाच्या बोटातून बाहेर जातोय आणि जाताना आपलं सगळं अनारोग्य, नको त्या भावनांचा सगळा संचय हे सगळं तो दूर करतो अशी त्यात कल्पना केली जाते. त्याचा प्रचंड फायदा अनेकांना व्हायला लागलेला आहे. इतका इन्स्टंट फायदा त्याचा होतो. ज्यांनी ते अजून करायला सुरुवात केली नाही त्यांनी ते आवर्जून करावं. त्यामुळे आपल्याला ह्या जर करत असाल किंवा तो एपिसोड जर बघितला असेल तर श्वास घ्यायचा कसा हे आपल्याला माहिती आहे. तो श्वास आपण माकड हाडापासून मागून भरून घेऊन टाळूपर्यंत आणतो. म्हणजे श्वास या पद्धतीत मागून भरला जातो. जे सेफ्टी एनर्जी लॉक 2 आहे ते मागे आहे. पाठकण्याच्या दोन्ही बाजूला आपले जे हिप बोन्स आहेत त्याच्यावर, म्हणजे थोडक्यात आपली किडनीची जागा जिथे येते तिथे हे लॉक आहेत. हे प्रत्येक एनर्जी लॉक म्हणजे एनर्जीची बंडल, जो आपला प्राणशक्तीचा प्रवाह नीट शरीरभर राहावा म्हणून जे बसवली आहेत शरीरात देवानी, अशी ही लॉक्स आहेत. त्यामुळे ही एवढी मोठी आहेत, मुठीच्या आकाराची. त्यामुळे ते असं दाबा त्यांनी काही फरक पडत नाही. पूर्ण हात असं करून हे करा, दाबा. किती वेळ दाबायचं
तर 36 दैवी श्वास जर गृहीत धरलं तर किमान 3-3 श्वास इनहेल एक्झेल हा एक श्वास झाला, असे किमान 3-3 श्वास तरी ते धरावं. हे बसून करावं, झोपून शक्यतो करू नये, कारण झोपून तो इफेक्ट येतो असं मला वाटलं नाही. मी त्याही प्रकारे करून बघितलं, पण शक्यतो बसून करावं. आता काहींचा असा प्रॉब्लेम असेल किंवा अशी समस्या असेल की ज्यांचे हात मागे जात नाही काही कारणाने, फ्रोझन शोल्डर असेल, इतर काही कारणं असतील की शरीर तेवढं लवचिक राहिलं नसेल आणि त्याच्यामुळे कदाचित शरीराचा म्हणजे मागे तो हे जात नसेल हात, तसं जर होत असेल तर किमान काहीतरी मागे अशी उशीबिशी ठेवून असं रेलून आणि मग त्यावेळेला ही जी अनामिका आहे आपली रिंग फिंगर ती ह्या हाताने धरून अशा प्रकारे ते करावं. ही फॅसिलिटेटर म्हटली गेली आहे सेफ्टी एनर्जी लॉक 2 साठी, आणि त्याच्यामुळे हे आपण अशा तऱ्हेने करावं तरी त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. हे लॉक जे आहे हे दोन्ही बाजूंनी आहे आणि त्याच्यामुळे एकदा ह्या अनामिकेला धरायचे, एकदा या अनामिकेला, 3 अनामिका 3 श्वासापर्यंत इथे, 3 श्वासापर्यंत इथे असं धरून मागे काहीतरी ह्याच्यावर दाब पडेल अशा तऱ्हेने धरून ते करावं. ही सेफ्टी एनर्जी लॉक हे कुठे आहेत, कशी धरायची याचे फोटो मी वारंवार आपल्याला दाखवते आहे, त्याच्यावरनं आपल्याला ते समजायला सोपं जाईल आणि तसं ते तुम्हाला धरता येईल. काही जण हे उभं राहून असं धरतात, अशा तऱ्हेने जरी धरलं ते तरीसुद्धा त्याच्यात चालू शकतं, त्यामुळे ते त्या प्रकारे करावं. नाही तर मी तुम्हाला आता फोटो दाखवते आहे त्याप्रमाणे ते केलं तरी चालतं. आपल्याला माहिती आहे की बघितलं आपण अनेकदा जे ॲथलीट्स असतात ते रनिंग रेस झाल्यानंतर कमरेतनं वाकून असे उभे राहतात, इथेच हात असतो त्यांचा मागे किंवा त्यांचा हात असा गुडघ्यावर असतो आतल्या बाजूला आणि ते वाकून उभे राहिलेले असतात. म्हणजे श्वास भरून घेणं हे त्याच्याने त्यांना शक्य होतं. जो दम लागलेला असतो तो दूर व्हायला आणि पूर्ण श्वास भरून घेऊन एनर्जी आपल्याला परत जी गेलेली आहे धावण्यामुळे ती परत मिळवायला त्यांना फायदा होतो. आपल्याला एक्झॅक्टली हाच फायदा हे एनर्जी लॉक धरल्याने होतो. म्हणजे असं होतं की आपल्यालाही असं होतं की आपण जरी धावायच्या शर्यतीत भाग घेत नसलो तरी चालताना, जिने चढताना आपल्याला अनेकदा दम लागतो, चालवतच नाही अशी पण अनेकांची अवस्था असते आणि त्यामुळे चाललंच जात नाही की नाही चालवत, दम लागतो, थकवा येतो, नकोच करायला. तर ह्या उपायाने आपल्याला ते दोन्ही करणं शक्य आहे. म्हणजे नुसतं एवढं धरून ठेवलं ते दिवसातनं कितीदाही धरा, त्याने काही फरक पडत नाही. त्यांनी सुद्धा आपल्याला पूर्ण एनर्जी आपली भरून घ्यायला मदत होते आणि थकवा दूर होतो आपला, मेंटल स्ट्रेस, फटीग हे सगळं दूर व्हायला त्यांनी मदत होते. हे आहेत खालच्या बाजूला, पाठकण्याच्या दोन्ही बाजूला. त्यामुळेच आपल्याला पाठीची जर काही दुखणी असतील तर ती बरी व्हायला मदत होते. पाठदुखी असेल, कंबरदुखी असेल तर त्याच्यात लगेच यांनी आराम मिळतो. हे मी करून बघितलं, यांनी खरंच फायदा होतो. पोश्चर जर बिघडलं असेल, अनेकदा अशी हे व्हायची सवय होते आपल्याला चालायची, बसायची आणि त्यामुळे बाक येतो पाठीला, तो दूर व्हायचा असेल तरी हे तुम्ही जर ताठ असं बसलात तर त्याचा तुम्हाला फायदा होतो. दुसरी गोष्ट अशी आहे की हे बोट मी म्हटलं धरलं तर चालतं, हे धरायचं असतं, धरलं तर चालतं नाही, हे धरायचं असतं. याला फॅसिलिटेटर म्हटलं गेलं आहे. याचा अर्थ असा आहे की ह्या बोटाशी निगडीत भावना कुठची आहे, दुःख. त्यामुळे दुःख आणि दुःखाशी निगडीत ज्या सगळ्या भावना आहेत त्याच्या पेरिफरीवर असलेल्या त्या सगळ्यांचा निचरा व्हायला यांनी मदत होते. याला लॉक ऑफ विजडम असं म्हटलं जातं. त्याचं कारण असं आहे की अनेकदा असं होतं की आपल्याला जे अनुभव येत असतात त्यांनी आपली दृष्टी एका विशिष्ट प्रकारची होते. म्हणजे एखाद्याने आपल्याला वाईट अनुभव दिलेले असतील तर आपल्याकडे तोच चष्मा आपल्या डोळ्यावर चढतो आणि आपण त्या माणसाकडे त्याच चष्म्याने बघायला लागतो. आणि त्याच्यामुळे होतं असं की त्या माणसाने चांगलं जरी काही केलं, चांगल्या हेतूने केलं तरी आपण हेतूचा दोषारोप त्याच्यावर करतो, कारण त्यांनी चांगलं काही केलेलं असेल असं आपल्याला वाटतच नाही. ते जे साचलेपण आहे दृष्टीचं ते दूर व्हायला आणि आपण राईट पर्स्पेक्टिव्हमध्ये, योग्य परिप्रेक्ष्यात ज्या काय सगळ्या घटना घडत आहेत त्या बघायला शिकतो. ती दृष्टी आपल्याला मिळते, म्हणजेच ते ज्ञान आपल्याला होतं. म्हणून याला लॉक ऑफ विजडम असंही म्हटलं गेलं आहे.
हा त्याचा भावनिक स्तरावरचा खूप मोठा फायदा आहे असं मला वाटतं. कारण हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अननेसेसरीली आपण आपली नाती बिघडवून घेत असतो आणि दुसरं म्हणजे आपल्याला त्रास करून घेत असतो. भावनिक स्ट्रेस आपल्याला वाढवत असतो आणि त्याचा त्रास शेवटी आपल्याला शारीरिक व्याधींच्या रूपात सुद्धा होतोच. त्यामुळे हे जरी टाळायचं असेल तरी हे करायला हवं. मी म्हटलं की हे पोश्चर करेक्शन होतं. त्यामुळे ज्या प्रेग्नंट स्त्रिया आहेत ज्यांच्याकडे वजन पोटाचं वाढत गेल्यावर बाळाचं जे बाक येतो किंवा ज्याच्यामुळे कंबरपाठ दुखते ते सगळं दूर व्हायला त्यांना मदत होते आणि त्यांना आराम मिळतो या ह्याच्यात. पायाची सगळी दुखणी, जसं सायटिकाचा उल्लेख मी केला तसं पायाचं जर सूज असेल, पायदुखी असेल, गुडघेदुखी असेल तर तीही दूर व्हायला मदत होते. आता हे लॉक धरायच्या 2 पद्धती आहेत. मी जसं म्हटलं तसं असं धरून, म्हणजे ते असं धरा, अंगठ्यानी दाब द्या किंवा असं धरा, बोटांनी दाब द्या किंवा हा पूर्ण हाताने दाब द्या, त्यांनी काही फरक नाही पडत. अशा प्रकारे ते तुम्ही करा. किंवा काही लोक 2 लॉक्स एका वेळेला लावतात. म्हणजे एका हाताने, समजा उजव्या हाताने मी जर हा मागचा लॉक धरलं तर डाव्या हाताने मी इथे धरायचं, हे लॉक 3, हे सेफ्टी एनर्जी लॉक 2, हे सेफ्टी एनर्जी लॉक 3, हे दोन्ही एकाच वेळेला धरायचं आणि मग नंतर या साईडला असंच करायचं. त्याचेही अनेक फायदे आहेत. त्या सेफ्टी एनर्जी लॉक 3बद्दल आणि असं धरलं तर काय होतं याच्याबद्दल आपण पुढच्या भागात पाहूया. तूर्त इथेच थांबते. ही अशीच माहिती आपल्यापर्यंत पोचावी यासाठी आपण हे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. ते आपण कराल अशी मला आशा आहे. करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. तूर्त इथेच थांबते. धन्यवाद.